आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी एक अनमोल भेट दिलेली असती, ती म्हणजे आपले बहीण भाऊ. या बहीण भावांचं नातं बालपणी तून होणाऱ्या चेष्टा मस्करी असेल, शालेय जीवनात एकमेकांच्या वस्तू पळवण्याची गमती जमती असतील, तरुण वयामध्ये दिलेली सल्लामसलती असतील आणि प्रौढ वयामध्ये आपल्याला वाटणारा एक आधार असतो. या सर्व क्षणांची साक्षीदार असते ती राखी. तर या राखी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नारळ फोडणे, नारळ अर्पण करणे म्हणजे शुभ कार्याची सुरुवात. नारळ देणे म्हणजे निरोप देणे आणि फक्त मुलगी आणि नारळ द्या अशा वाक्प्रचारांसाठी नारळ हा अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर नारळाच्या प्रत्येक वस्तूपासून, झाडाच्या पाना फुलापासून, गुंढ्यापासून ते खोबऱ्यापर्यंत बहुउपयोगी असं हे फळ आहे. म्हणूनच याला श्रीफळ असे म्हणतात. आणि हे नारळ घालून केलेले पदार्थ अतिशय रुचकर आणि शरीराला उपयोगी असतात. यासाठी नारळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही शाळेमध्ये समुद्राचा देखावा तयार केलेला आहे. हे तर आम्ही मुलांना दाखवणारच आहोतच, पण जेव्हा तुम्हाला वेळ असेल, सुट्टी असेल, तेव्हा सर्व पालकांना माझी नम्र विनंती आहे की अशा समुद्रकिनारी प्रत्यक्ष जाऊन मुलांना समुद्र दाखवा, निसर्गाची माहिती द्या आणि या विशाल समुद्रासारखं या आमच्या चिमुकल्यांचं भावविश्व बालपण विशाल करा. धन्यवाद. कायमचा तुझा धरणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. कधी वाटेत काचा, कधी खळगे निखाचा, तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा. तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना, तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना. माझ्याही वाट्याचे घे तुला सारे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. कधी सगळ्यात आहे, कधी आपल्यात आहे. ही माझी काळजी सारी तुला पुरणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे, कधी असणार आहे, कधी नसणार आहे. तरीही आरशात मी तुझ्या दिसणार आहे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जप.
कधी रडणार आहे. मी सारी